नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहेत विज्ञान या विषयातील टॉप 20 MCQs. आपण पाहूयातच हे MCQs. तत्पूर्वी ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे. विनिंग एज स्टडीजला तसेच विसरू नका शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला स्टडी व्हिडिओ सर्वप्रथम मिळवण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करू शकता, विनिंग एज स्टडीज टेलिग्राम चॅनलला. आपण सुरू करूयात आपले आजचे MCQs. आपला पहिला MCQ आहे, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तांदळावरील खैऱ्या रोग जास्त खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो. दुसरं स्टेटमेंट आहे, पावडरी माइल्ड्यू हा गव्हावरील रोग जमिनीतील पलाशाच्या अभावामुळे होतो. तर याचा आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर अयोग्य आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते? तर याचा आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर 3, अनियमित प्रकारचे फूल. पुढचा क्वेश्चन पाहू. कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भात शेताची सुपीकता वाढवते? तर याचा आन्सर आहे नॉस्टॉक, ऑप्शन नंबर 3. वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर 16 अन्नद्रव्यांची आवश्यकता असते, ऑप्शन नंबर 1. डॅश डॅश आणि डॅश डॅश यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांचा दलदलीत भात शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग करतात. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, नॉस्टॉक आणि ॲनाबेना यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे. आपण पाहूयात पुढचा क्वेश्चन आपला. वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? तर याचा आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर 4, जस्त, ऑप्शन नंबर 4, जस्त. पुढचा क्वेश्चन आहे, वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी घडण कोणते घटक आवश्यक आहेत? तर याचं आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर 4, कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू. वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते? तर याचा आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर 3, नत्र. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? तर याचा आन्सर आहे लायकेन्स, ऑप्शन नंबर 2. डॅश डॅश ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते आणि तिची तृणधान्याच्या पिकांबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, सेसबानिया कॅनाबिना दहिंचा. सेसबानिया कॅनाबिना ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते, ऑप्शन नंबर 1. आपण पाहूयात आपले पुढचे क्वेश्चन. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत डॅश डॅश आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, द्विविखंडन. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती द्विविखंडन आहे. DNA रचनेविषयी दुप्पट धाग्याची रेणू आकार कल्पना प्रथमतः कोणी दिली? तर याचं आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर 3, J.D. वॉटसन आणि F.H.C. क्रिक यांनी. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. गोगलगाय डॅश डॅश ह्या संघात मोडते? तर आन्सर आहे मोलुस्का. गोगलगाय मोलुस्का ह्या संघात मोडते. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय? ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय? तर याचं आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर 1, पक्ष्यांचा अभ्यास. खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर याचा आन्सर आहे वटवाघूळ, ऑप्शन नंबर 2. विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे? तर याचा आन्सर आहे पिलांना जन्म देणारा प्राणी आहे, ऑप्शन नंबर 2. विंचू हा पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, ॲनिलिडा. गांडूळ हा प्राणी ॲनिलिडा संघात येतो. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, प्लॅटिपस. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? प्लॅटिपस. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते? तर ते आहे मगर. मगर या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर याचं
आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 जिराफ. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 जिराफ. मित्रांनो, हे होतं आपलं आजचं सेशन सायन्स MCQ संदर्भात. मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओज आपण तुमच्यासाठी घेऊन येतच असतो. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.